खूपच टेस्टी अशी घरी बनवली आज बुंदी आणि ती मुलांनाही आवडली. बेसन पीठ 3 वाटी घेतलं चाळून आणि छान असं सरसरीत बेसन आपण आता बनवून घेऊया पाणी टाकून. आता हे 15 ते 20 मिनिट आपण झाकून ठेवायचं. तोपर्यंत कढईमध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे. तेल गरम होताच असं या सोऱ्याने आपण छान गाळून घेऊया बुंदी तेलात. बघा छान रंग येईपर्यंत तळून घेऊया. झटपट होते, खायला स्वीट, टेस्टी, मार्केटपेक्षाही टेस्टी ही होती घरी बुंदी. तुम्ही कधी बनवली का नक्की सांगा. व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक नक्की करा. सर्व अशी तळून घेऊया. पाऊस खूप पडतोय आता, त्यामुळे असं काहीतरी चटपटीत स्वीट खाऊशी वाटतं. त्यामुळे अशी छान बनवली घरीच बुंदी आणि खूपच स्वादिष्ट स्वीट झाली. छान रंग येईपर्यंत तळून घ्यायची. सर्व अशी मी बनवून घेतली. आता आपण एका पातेल्यात चाचणी बनवण्यासाठी 1 वाटी पाणी घेतलं आणि 3 वाटी इतपत साखर घेतलेली आहे. आता ही एकसारखी मिक्स करून घेऊया. आणि त्यामध्ये वेलची टाकून घेतली. आता हे सर्व मिक्स करून घेऊया. ही अशी आपली बुंदी तयार झालेली आहे आणि पाकही तयार होत आलेला आहे. हाताला थोडं लागेल असा पाक बनवून घ्यायचा आणि हा पाक तयार झालेला आहे. आता यामध्ये आपण तळून घेतलेली बुंदी टाकून घ्यायची पाकामध्ये आणि 20 ते 30 मिनिट छान अशी भिजत ठेवायची आणि थंडी झाल्यानंतर हवी अशी ठेवू शकता आणि लड्डूही बांधू शकता. मी लड्डू असे बांधून घेतले. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. अशी बनवून घेतली आणि खरोखर मार्केटपेक्षाही घरी अशी स्वीट ही बुंदी तयार होते. एकदा तुम्ही नक्की बनवा. आपली ही रेसिपी तयार